आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायत गोवेली रेवती येथील सरपंच रिक्त जागा प्रलंबित ठेवल्याच्या निषेधार्थ माजी महिला सरपंच पूजा जाधव यांनी कल्याण तहसीलदार कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केलं आहे। ग्रामपंचायत गोवेली रेवतीचे रिक्त सरपंच पद जागा भरणे 15 मे 2025 पासून प्रलंबित आहे। ही बाब पूजा जाधव यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तत्काळ दखल घेऊन कल्याण तहसीलदार यांना आदेश देण्यात आले आहेत। गोवेली रेवती ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने सरपंच रिक्त पद जागा भरणे जाणीवपूर्वक रिक्त प्रलंबित ठेवून अनुसूचित जातींवर अन्याय करून घटनाबाह्य कृत्य केले जात असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे। सर, मी एससी समाजाची सरपंच असून गेली 4 वर्ष मी सरपंच पदाचा व्यवस्थित कारभार सांभाळला, परंतु जातीवादी सदस्यांनी एकत्र येऊन त्यांनी माझ्या विरोधात 1 एप्रिल रोजी तहसीलदार सचिन सेजल यांनी 1 एप्रिलला अविश्वासाचा ठराव पारित करून मला निलंबित करण्यात आले। यापूर्वी उपसरपंच कारवाम घुडे याला गेल्या वर्षी 3रं अपत्य झालं। त्याविरोधात एका व्यक्तीने तक्रार केली असताना तहसीलदार सचिन सेजल यांनी ते प्रकरण दाबून ठेवलं आणि जो माणूस चांगलं काम करीत होता त्याला निलंबित करण्यात आलं। मग आता तुम्ही सांगा, जर एसटी आणि वंचित समाजांना नेहमी जर असा अन्याय होत असेल तर त्यांनी इलेक्शनला कधी उभं राहूच नाही का त्यांनी समोर कधी येऊच नाही। मग आरक्षण तुम्ही का पाडता? जिथे एसटीचं आरक्षण असतं तिथे नेहमी असेच प्रकार घडले जातात। मग यापुढे माझी शासनाला विनंती असेल का नका तुम्ही आरक्षण पाडू आणि नका तुम्ही एसटी आणि वंचितांच्या जीवाशी खेळू। जर सरपंचाचं इलेक्शन आज 2 महिने आम्ही पाठीमागे लागलो तहसीलदारांच्या की इलेक्शन लावा, परंतु सचिन सेजल हे इलेक्शन लावायला तयार नाहीत। खुद्द कलेक्टर साहेबांचा आदेश असून सुद्धा तहसीलदार हे कानाडोळा करीत आहेत। जर आज तहसीलदारांनी जर इलेक्शन लावलं नाही तर मी आजपासून आमरण उपोषणाला बसलेले आहे आणि उपसरपंच कारवाम घुडे हा शासनाची फसवणूक करीत असून तो आज गोवेली गावच्या सरपंच पदाची धुरा सांभाळत आहे। यासारख्या दुर्दैव काहीच असू शकत नाही। प्लीज मी शासनाला विनंती करते की मला न्याय मिळवून द्या। जे सरपंच पदाचं आरक्षण किंवा जी निवडणूक आहे तर ह्या निवडणुकीच्या संदर्भात 28 तारखेलाच आपण इथले त्या गावचे जे विस्तार अधिकारी आहेत तर ह्यांना प्राधिकृत केलेलं आहे आणि ते इलेक्शन लावण्यासंदर्भातले निर्देश दिलेले आहेत आणि त्यांनी ते अपेक्षित होतं की ते या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्यायची प्रोसेस, पण मला आत्ताच माहिती मिळाली त्याप्रमाणे ते रजेवरती आहेत असं समजलं। तर ते रजेवरती असतील तर त्यांच्याकडं त्या सजेचा कार्यभार असेल तर ते विस्तार अधिकारी ते सगळं जे कामकाज आहे हे पूर्ण करून घेतील। याची तजवीज मी आत्ताच BDO साहेबांबरोबर बोलून करून घेईन आणि त्या इलेक्शन वेळेत होतील याची मी काळजी घेईन। आता हे जे उपसरपंचांचं निलंबन आहे तर त्याबद्दलची जी अपील आहे तर ती माननीय अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे चालू आहे सध्या आणि त्यावरती निर्णय होईल त्याप्रमाणे ती कारवाई केली जाईल। आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।